युवा प्रशासनाचे बेरोजगारांच्या या ठिकाणी आज मोर्चा काढलेला आहे। आपण पाहू शकतो की भव्य ठिकाणी मोर्चा काढण्यात आलेला आहे। स्वराज्य भवन ते जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मोर्चा काढण्यात आला। त्या विविध मागण्या आहेत की आम्हाला आता तरी मामाने आणि भाच्याने न्याय द्यावा। पण लाडका भाऊ म्हणजे लाडका भाऊ आणि बहिणी या ठिकाणी आता बेरोजगार झालेले आहेत, त्यांना कुठेतरी न्याय मिळेल काय मागणीसाठी त्यांनी मोर्चा काढलेला। आपल्यासोबत तिथून आंदोलन करतात। मला सांगाल की तुम्ही मोर्चा काढल्यानंतर मागणी काय काय सांगाल? बघा 11 महिन्याआधी ही जी योजना चालू होती, या आश्वासन करते सरकार, हे आपण या आश्वासन करते सरकारना आज मागणी करायला आलो की एकदा तुम्ही आम्हाला रोजगार दिला होता, मग रोजगार काढून घेण्याची ही कोणती पद्धत आहे? कारण गेले तुम्ही रोजगार देत असताना ज्यावेळेस की आधीचा काळ आपण 12 वर्ष आधीचा बघतो, तर रोजगार दिला तर त्याला कायमस्वरूपी रोजगार म्हणत होते। पण आता कॉन्ट्रॅक्ट बेस नाही तर प्रशिक्षण म्हणून तुम्ही आम्हाला जे 11 महिने दिले हे कितपत योग्य आहे मी शासनाला विचारतो। आज जर समजा त्या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही मागण्या केल्या आहेत की आश्वासन दिलेलं आहे तो रोजगार तुम्ही द्यायला पाहिजे। जर समजा हा रोजगार हे देत नसतील तर येत्या काळात तीव्र गतीचे आंदोलन करत तुमच्या ठाण्यातील एकनाथ मामा शिंदेच्या घरासमोर आंदोलन करण्याची तयारी ठेवतोय। तिथं होत नसेल तर आम्ही आमच्या जिल्ह्यात आत्मदहनाचा इशारा देऊ। पण त्याआधीच जर दिवाळीची भेट म्हणून आम्हाला एकनाथ शिंदे मामा असतील, देवा मामा असतील, यांनी जर आधीच आमच्या मागण्या पूर्ण केल्या तर 100% आम्ही त्यांचं स्वागत करू। आधी पण दुधाभिषेक केला होता, यावेळेस पण दुधाभिषेक करू आणि येणाऱ्या काळात त्यांना भरघोस मताने निवडून देऊ। अन्यथा जर त्यांनी ह्या गोष्टी केल्या नाहीत तर आम्ही काय युवाची ताकद असते हे सुद्धा दाखवून देऊ। धन्यवाद। आपल्या लाडक्या बहिणी या ठिकाणी आहेत। आता मला सांगाल तुम्ही मोर्चा काढलाय काय मागणी काय सांगाल? सर, आमची मागणी ही आहे की आम्हाला सरकारने 11 महिने प्रशिक्षण म्हणून कामावरती लावलं होतं, परंतु आता आमचं प्रशिक्षण हे संपलेलं आहे आणि आता आम्हाला रोजगार पाहिजे। कारण की आता आम्ही बेरोजगार बसून करू तरी काय घरी, आणि सरकारने पूर्ण आता पत्र काढलेलं आहे की नवीन भरती करण्यात यावं। आमचंच वाकडं झालेलं आहे, परंतु आता दुसऱ्या जणांचं पुन्हा तुम्ही वाकडं करण्याच्या मागे लागले। आम्ही अनेकदा आंदोलनं केले, अनेकदा मोर्चे काढले, परंतु सरकारपर्यंत कानापर्यंत ही त्यांच्या गोष्ट जात नाहीये। आम्ही जे सगळे युवा प्रशिक्षणार्थी पूर्ण या महाराष्ट्रामध्ये 1,75,000 युवा प्रशिक्षणार्थी बेरोजगार तरुण हे सगळे भटकत आहेत, त्यांना रोजगार मागत आहेत। त्यांच्या दारामध्ये आम्ही जात आहोत। त्यांनी आम्हाला अशी आश्वासनं दिली होती की ज्या ठिकाणी तुम्ही प्रशिक्षण पूर्ण करसाल त्याच ठिकाणी तुम्हाला कायमस्वरूपी रोजगार देण्यात येणार। मग त्याच उद्देशाने आम्ही आता तुमच्या दारामध्ये येत आहोत आणि तुम्ही आम्हाला डावलत आहात। भाऊ तुमची अपेक्षा पूर्ण करेल काय वाटतं? आम्हाला असं वाटतं की एकनाथ शिंदे मामानं तरी आमची अपेक्षा पूर्ण करावं, कारण की त्यांनी आम्हाला आश्वासनं दिले त्याच आश्वासनाला धरून आम्ही हे आंदोलन करीत आहोत। आम्ही काही आतंकवादी नाही आहे, आम्ही या महाराष्ट्रातले रहिवासी आहोत, आम्ही या महाराष्ट्रातली मुली आहोत आणि आमचा हा रोजगार मागण्याचा हा आमचा हक्क आहे। आम्ही एवढे मोठे शिक्षण घेतलेले लोक आहेत, ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन झालेली मुलं आहेत सगळे। हे हे तुम्ही आता घरी बसवत आहात आणि तुम्हाला आम्ही निवडून दिलेला आहे। आता हे जे आमचे प्रशिक्षणार्थी आहेत सगळे 1,75,000 झालेले आहेत, त्यांच्या मागे 10 लाख हे मतं तुम्हाला पडणार आहेत आणि 10 लाख हे जर मतं तुम्हाला जर निवडून आणून देत असतील तर तुमचा सरकार हे पाडू पण शकतात। एवढं पण हे आम्ही या उद्देशाने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहोत। एवढे आंदोलन करते या ठिकाणी दिले की आता आम्हाला तरी मामा न्याय देईल का ही मागणी या ठिकाणी केली आहे। आता त्यामुळे आता पाहणं गरजेचं आहे, कारण काय दिवाळी जवळ आलेली आहे, त्यामुळे आता आम्हाला आता तरी मदत मिळेल का ही मागणी या ठिकाणी धरून दिलेली आहे। त्यामुळे आता मामा हे लक्ष देतील का हे पाहणं गरजेचं आहे। गणेश सोनवणे, मराठी, अकोला। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।